अभी जी सिंह साहब, मैं आप लोगों का ध्यान आकर्षित करना चाहूंगा। डॉक्टर साड़वे जी आप स्थानापन्न हुई हैं। अभी मैं एक ऐसे विषय की ओर आपको ले जाता हूं। आखिरी के 2 मिनट बचे हैं। माननीय मैनेजर साहब, 2 मिनट का समय बचा है, लास्ट 2 मिनट्स। मैं इस प्रोग्राम में सभी व्यक्तियों के साथ, सभी लोगों के साथ मेरा आत्मा से गहरा रिश्ता जुड़ा था और इसी वजह से यहाँ एक ऐसी बहुत बड़ी ऊर्जा संचारित थी और यही कारण है कि ये महान विशालतम समारोह ये सफल हुआ है। मैं मानता हूँ ये सफल हुआ है क्योंकि लोगों के होने न होने से संख्यात्मक दृष्टि पर सफलता नहीं गिनी जाती है महोदय, गिनी जाती है उनकी गुणात्मकता पर। इसलिए मैं मानता हूं कि यहाँ मौजूद हर एक व्यक्ति हजारों लोगों को रिप्रेजेंट करने वाली शक्ति रखने वाला व्यक्ति है। ऐसे व्यक्तियों के करकमलों द्वारा आज यहाँ आप लोगों को सम्मानित किया गया। ऐसे व्यक्तियों का सानिध्य हमें प्राप्त हुआ, ऐसे व्यक्तियों का साथ मुझे जीवन में प्राप्त होता है। इनके प्रति बारंबार मैं कितने भी मन से कहूँ तो वो कम है, उनकी प्रशंसा कम है, लेकिन ऐसे भी जीवन में कुछ लोग होते हैं कि जिनके बारे में बोलना अनिवार्य महसूस होता है मुझे, क्योंकि चलो वो अपने हक्काची माणसं असतात म्हणून त्यांच्याविषयी आपण शेवटी बोलतो असं काही असेल, कारण शेवटी हक्काच्या माणसाविषयी बोलल्याच जात नसते आणि आपण तो बिचारा पडद्यामागेच राहत असतो। पण वस्तुस्थिती अशी असते, हे जेव्हा घडून येते तेव्हा खऱ्या अर्थानं तीच शक्ती आपल्या पाठीशी कार्यरत असते। खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो, अतिशय जबाबदारीने बोलतो की माझ्या मिसेसचं मला सहकार्य लाभलं म्हणून मी आजपर्यंत हे सगळं करू शकलो आणि इतकं रात्री बेरात्री 3-3, 4-4 तासांचं झालं कसं काय केलं हे 4-8 दिवस आमचं आम्हाला माझ्या जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि तेव्हा कुठं पुण्यामध्ये येऊन बसलो आणि तेव्हा कुठे हे सगळं शक्य झालं। सोपं नव्हतं देशातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांना एकत्रित करण्याचं। हे करताना मला माझे मित्र शकील भाई पटेल यांचं साथ लाभलं, पद्मा जी आपका साथ मिला, रेखा जी, आशा महाजन मेरी वाइफ है, प्रणीत को मैं बताना चाहूंगा, प्रणीत ये वो बच्चा, इधर आ बेटा, ये प्रणीत ये बच्चा है कि ये मेरे लिए आधी रात को कोई भी काम करता है। प्रणीत जेठे अमरावती में रहता है। ये रहते का राजा पुस्तक जो लिखा है ना भाई साहब, ये आपके सामने रखा होगा, ये पुस्तक का टाइप सेटिंग का काम पूरा इन 2 बच्चों ने किया है, छोटे छोटे। मैंने मेरे पुस्तक के पहले पन्ने पे लिखा भी हूं, आप लोग मेरे पुस्तक का मास्टर पेज पढ़ लेना, ओमकार देवी लिहिलेलं मी त्याच्यावर। ओंकारला माहिती नाही आहे, आता त्याच्या भावाला सांगतो, आता मोठा भाऊ ओंकार याच्यापेक्षा लहान आहे असो, ठीक आहे। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या सर्व लोकांचं मला साथ लाभत गेलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कळत न कळत चुका होत असतात, अनेकांचे मी फोन उचलत नाही, रात्री बेरात्री आलेत। आमचे निलेश काळे सरांनी मला कित्येकदा फोन केला, रोकडे सर, प्राध्यापक रोकडे संभाजीनगरचे, तुम्ही मला लोकेशन मागून मागून थकून गेले पण कार्यक्रमाला 2 तास उशिरा आले, मी नाही देऊ शकलो, फोन नाही अटेंड करू शकलो, अनेक लोकांना संपर्क नाही केला, त्या सगळ्या गोष्टी बाजूला, उद्देश विचार महत्वाचा। म्हणून मित्रांनो आपण हे सगळं समजून घेतलं, नियमित फोन करताना आले नाही, आपण समजून घेतलं, पण तरी देखील काही लोकांविषयी विशेष कृतज्ञता मला व्यक्त करावीशी वाटते। असे या सभागृहामध्ये उपस्थित असणारे 4 अजून महानुभाव आहेत की ज्यांच्याविषयी मला शब्दांतही कितीही बोललं तरी कमी आहे। असे माझे मित्र ज्यांच्या सहकार्यामुळे मी हे सगळं करू शकलो ते म्हणजे माझे परम मित्र डॉक्टर गुरतेज सिंह ब्रार। डॉक्टर ब्रार और मैंने शुरुआत में कहा था भाई अलग ही नहीं है, मतलब वहां कुछ हुआ तो यहाँ दुखता है, ये बात है हमारी। तो डॉक्टर गुरतेज सिंह ये मेरे भाई हैं, मेरे मित्र हैं। डॉक्टर साड़वे जी ये वो इंसान है, जब से आए तब से शांत बैठे पूरा निरीक्षण कर रहे हैं। आप लोगों को बताना चाहूंगा कि ये जो सफल करने की जो शक्ति थी ना, उसके पीछे सबसे बड़ी कोई शक्ति थी तो ये डॉक्टर सुनील साड़वे थी। लेकिन उन्होंने कभी ऐसा नहीं बताया कि मैं आपके लिए ये कर रहा हूँ वो कर रहा हूँ, ये बंदा वो है, कर डालता है फिर भी बोलता नहीं है। दोस्तों ऐसे लोगों के प्रति बोलना कितना भी मुझे अवसर मिले तो कम होगा। अंत में और 2 लोगों के प्रति मैं बोलना चाहूंगा। मैंने 2 लोगों के बारे में तो बोल दिया, गुरतेज जी ब्रार मेरे भाई और डॉक्टर सुनील साड़वे, क्योंकि डॉक्टर सुनील साड़वे और हम एक ही फील्ड में काम करते हैं, नेचुरोपैथी में। भाई साहब मैं सही बता रहा हूँ, पूरे भारत के लोगों को पैरालिसिस का कोई भी पेशेंट हो ना, इनके पास ले आना, बिल्कुल ठणठणीत बरोबर करून देण्याची ताकद आहे यांच्यात। डॉक्टर साळवे यांचे निरामय पॅरालिसिस सेंटर विमाननगर। मी याची जाहिरात नहीं कर रहा है, ये लक्षात घ्या, मी जाहिरात नहीं कर रहा था, जय वो दिल से बोल रहा हूँ, सच्चा बंदा है ये सच्चे लोग हैं। मैं तीसरे एक व्यक्ति के बारे में बोलना चाहूंगा, वो है मेरे आदरणीय, म्हणजे मी वारंवार एक संज्ञा माझ्या शब्द प्रकारामध्ये वापरायचो, सामाजिक विश्वास, सामाजिक विश्वास, सामाजिक विश्वास। पण मित्रांनो खऱ्या अर्थानं व्यक्तिगत विश्वास काय असतो हे केवळ तो व्यक्ती आणि मी दोघंच जाणतो।
आणि तो ज्या माणसानं माझ्या आयुष्यामध्ये सर्वोच्च पातळीचा, मी अतिशय जबाबदारीने बोलतो, अत्यंत सर्वोच्च पातळीचा व्यक्तिगत विश्वास ज्या माणसाने माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जोपासलेला आहे ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर कौशिकजी गायकवाड या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. शांत असणारी लोक आहेत, पण ही लोक जिथं उभी असतात ना तिथं मी कोणाशीही काहीही कसंही सांभाळून घेण्याची ताकद ठेवतो साहेब. ही ताकद आहे. आज आमचे बंधू संतोषजी आले नाही, काही कारणामुळे ते रायपूरला गेले, त्यामुळे त्यांचं येणं झालं नाही. त्यानंतर मी चौथी एक व्यक्ती आहे ज्यांच्याविषयी इथं बोलू इच्छितो. म्हणजे मी पुस्तक लिहितो, पण पुस्तकं लिहिताना त्याला बळ लागत असते. मित्रांनो, मी आधीच बोललो, आर्थिक शक्ती सगळं काही नसते. धनिकांनी धनाची, बुद्धिवंतांनी बुद्धीची आणि गुणवंतांनी गुणाची मदत या देशाच्या उत्थानासाठी केली पाहिजे. पण मी एवढंच म्हणतो की जे बळ लागत असते, जी प्रेरणा लागत असते, जी शक्ती लागत असते, खऱ्या अर्थाने एकदा भाऊ म्हटल्यानंतर त्या भावाचं भाऊपण निभवणारे माझे मित्र, बंधू आणि मी तर म्हणतो निसर्गानं, ईश्वरानं माझ्या आयुष्यात अशी लोकं ही पाठवलेली आहेत. त्यांच्याविषयी मी कितीही वेळा ऋण व्यक्त केलं तर ते संपणार नाही. असे यशवंतजी कुर्वे आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मंचावर. यशवंत कुर्वे मित्र, मी ज्या लोकांची नावं घेतली ना त्या लोकांच्या, हे बघा आता कौशिकजी या गोष्टीला व्यक्तिगत घेऊ नका, ही सगळी लोक अगदी सहजपणे कार्यक्रमाला आलेली आहेत, अगदी सहज. कारण त्यांना वो अपनत्व के साथ कार्यक्रम में आया है. उनका छोटा भाई क्रांति महाजन का प्रोग्राम है, इसलिए वो आए हैं. वो ये जब खड़े रह जाते हैं तो मुझे एक अपना म्हणजे 10-100 हत्तीचं सहस्त्रबळ माझ्या अंगी येऊन जाते. एवढी मोठी ताकद त्यांच्यात आहे आणि अशी ही माणसं माझ्या सोबत आहेत. याच्यापेक्षा कोणती दुसरी संपत्ती असावी? पुरस्काराचे कार्यक्रम घेणारी अनेक लोक असतील, हजारो रुपये त्याचा रजिस्ट्रेशन फीस घेत असतील. आम्ही उघडपणे मंचावरून बोलतो, आमचा तो रोष नाही, आमचा तो प्रयत्न नाही, आमचा तो उद्देश नाही. आम्ही एक विचार घेऊन निघालेलो आहे आणि म्हणूनच जगाच्या विविध देशांमध्ये आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आपल्यासारखा ऋणानुबंध जोपासू शकलेलो. या सगळ्या गोष्टी मी माझ्या एका अतिशय जवळच्या मित्रासोबत शेअर करत असतो आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडून येऊ शकल्या, ज्यांच्याबद्दल मी सुरुवातीला तर बोललोच नाही पण आता शेवटचं बोलतोय की रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचे नॅशनल एज्युकेटर आणि इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून आम्ही ज्यांना स्वीकृत केलेलं आहे, ज्यांना पदस्थ केलेलं आहे आणि ज्यांच्या सहकार्याने आम्ही ही झेप घेऊ पाहत आहोत, डॉक्टर अजय देसाई सर आहेत, पवनजी मिश्रा आहेत आणि अन्य मान्यवर आहेत. ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ पाहत आहोत. अशी सगळी ही मान्यवर आणि ह्या सर्व मान्यवरांचा समन्वय घडवून आणणारी जी खरी सज्जन शक्ती आहे ती म्हणजे माझे मित्र समीर शेंडे सर. समीर शेंडे सर, मैं आपको प्रोग्राम के अंत में, क्योंकि आप मेरे भाई हो, आप समझ सकते हो मेरी दुविधा क्या थी. मुझे पहले उन लोगों को संतुष्ट करना था जो यहाँ तक आए हैं सिर्फ अवार्ड लेने के लिए. उसके बाद उन लोगों को संतुष्ट करना था जो ये देखना चाहते हैं कि ये प्रोग्राम कैसे सफल होता है. ऐसा स्टेप बाय स्टेप अपनी अपनी वृत्ति के अनुसार लोगों को संतुष्ट करते गए. लेकिन ये वो बंदा है समीर शेंडे. मैं चाहूंगा कि आप मंच पर आए प्लीज. समीर शेंडे जी, समीर शेंडे ये वो व्यक्ति है कि जिनके वजह से आज ये प्रोग्राम मैं सफल कर सका हूँ, इसलिए उनका सम्मान करना मैं मेरा परम कर्तव्य